नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आनंद यादव सरांची नांगरणी ही कादंबरी आता आपण पाहत आहोत. या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की आनंदचे रत्नागिरीमध्ये राहून शिक्षण चालू असते, पण त्यामध्ये देखील त्याच्या मानसिकतेमध्ये चढ उतार येत असतात. आता आपण पुढील कादंबरी वाचूयात. तत्पूर्वी जर कोण नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. आपले अभिप्राय मतं मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. तिची आळी आली. ती कधी आली याचा मला पत्ता लागला नाही. ती निरोप घेऊन तिथून निघून गेली. माझ्या भावनांची कदर न करता तिनं आडवा तिडवा अनपेक्षित हल्ला चढवला होता. त्यामुळं माझ्या मनाची घडी उसकटून उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटू लागलं. छात्रालयाकडे सगळे कार्यक्रम आटोपले. जेवलो आणि अभ्यासाला बसलो, पण लक्ष लागेना. धावडेच्या खोलीत तुकाराम गप्पा मारत बसला होता. मी अंथरूण झाकून साफ केलं आणि पांघरून तोंडावर घेऊन मिटल्या डोळ्यांनी जागा सुताना पडून राहिलो. सुतकताई करताना, गुरुजींचं बौद्धिक ऐकताना, जेवताना मनात सारखे तिचे संवाद घुमत राहिले. वाघिणीसारखी ते आक्रमक वाटू लागले. मी चिडल्यासारखा झालो. आपण तिला आपली वहीच द्यायला नको पाहिजे होतं. इतिहासाची टिपण वही दिली तेव्हाच आपल्या ध्यानात आलं पाहिजे होतं की ही आपल्या नोट्स उतरून घेण्यासाठी वही नेत नाही. आपण काय लायकीच्या नोट्स काढतोय? आपली बौद्धिक योग्यता काय आहे? एखाद्या विषयातलं आपल्याला केवढं कळतंय? कविता लिहिण्यातली आपली झेप केवढी आहे? हे बघायलाच तिनं आपल्या वह्या मागितल्या होत्या. माझ्या भावनाप्रधान आदर्शवादी स्वभावान तिनं बरोबर ओळखला असणार. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तडातडा बोलली. मी सगळं सोसलं. तिला दुखू नये असं मला वाटत होतं, पण तिला तसं वाटलं नाही. तिनं खुशाल हल्ला केला. आपल्याला आता व्यवहार समजायला पाहिजे. तो समजून घेऊन आपण वागलं पाहिजे. माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं की तिला आपला पहिला नंबर सतत सांभाळायचा असतो. त्या तिच्या धनावर आजूबाजूनं कुणी छापा घातला ते हिरावून नेतं की काय ह्याची तिला भीती वाटते. भोवताली अचानक कुणी आपल्याला स्पर्धक उभा राहतो की काय याचं भय तिच्या पोटात असावाच दिसतंय. माझ्या वया मागणं, त्या वाचून पाहणं, त्या पाठीमागं तिचा सद्भाव नव्हता. मी तिचा स्पर्धक आहे की काय याची चाचपणी करण्याचा तो एक काव्यवास पवित्रा होता. मैत्रीचं नाटक होतं. कदाचित मी तिच्या कवितेच्या क्षेत्रात स्पर्धक वाटतोय की काय कुणाला दाखल. जुनी कौटुंबिक मूल्य कुमार वयातली मानती. कुमार वय काय मूर्खपणाचं वय असतं? आई दादाला, भनी भावंडासनी मी काय तरुण झालो म्हणून सोडून द्यायचं? शहरातली सगळी माणसं अशीच, स्वतःच्या पायापुरती बघणारे. त्यासनी दुसऱ्याची दयामाया नाही. कोल्हापुरात मदतीसाठी नोकरीसाठी हिंडताना ह्याचा आपल्याला चांगला अनुभव आलाय. हिची सारी बुद्धी स्वतःच्या भोगापुरतीच राबणार असं दिसतंय. ह्यालाच ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास असं गोंडस नाव देतीया. जुनं मूल्य हिच्या घरात मोडकळीस आले असतील, हिथं शहरात मोडकळीस आले असतील, पर खेड्यापाड्यात अजून तीच आहेत. तिथली माणसं उपाशी मरतात, खरं एकमेकाला धरून राहतात. माझ्या भावंडासनी सोडून मी काय मुलीच्या प्रेमाविषयी, तरुण स्त्रियांविषयी, माझ्या तारुण्याविषयी कविता लिहित बसू का? मनाला जेव्हा वाटेल तेव्हा तशाही कविता लिहिनच की. आता कविता नुसत्या चिटणीस सरासनी नि भावेश सरासनी दाखवायचं. तसं काय असतं तर चिटणीस सर नि भावेश सर बोललेच असते आपल्याला. ही काय सांगते मला शहाणपण. तोंडावर पांघरून घेऊन मी स्वतःशीच पिंजण घालत होतो. सगळा प्रसंग मनासमोर घडत होता. त्यात तिला प्रत्युत्तर देत होतो. तिच्यासारखा आक्रमक होऊन वाद घालत होतो. पहाटे जाग आल्यावर कळलं की ते स्वप्न होतं. दुसऱ्या दिवशी शनिवार, 3च तास. वाटलं महत्वाचे नाहीत, घरी बसून निवांत अभ्यास करूया. सोमवारी कॉलेजला गेलो. मन शांत झालेलं. ती आली होती. माझी नजर तिच्याकडे गेली. तिच्या ओठांवर स्मित उमटलं. नकळत माझ्याही ओठांवर उमटलं. पण मी नमस्कार वगैरे काही न करता माझ्या बेंचवर जाऊन बसलो. तास चालू असताना पुन्हा एकदा नजरानजर झाली. पुन्हा स्मित. माझा प्रतिसाद फारच मंद झाला. मी समोर बघू लागलो.
स्नेहाच्या भावनेनंच ते आपल्याकडे बघतीये, आपण मात्र मनात आडी ठेवून बसलोय. तिनं परवा उणिवा दाखवल्यामुळे आपला अहंकार दुखावला. आपण चिडलो. कदाचित मैत्रीच्या तळमळीपोटीही ती बोलली असेल. आपण ते वाकडपणानंच का घ्यायचं? 15 मिनिटांची सुट्टी झाली. मी सरळ बघत बाहेर निघून गेलो. ग्राउंडकडे पावलं पडू लागली. जकाते, थांबा. मागून तिचा आवाज. तिनं मनाला लावून घेतलेलं दिसलं. मी थांबलो. तिच्याकडे बघत उभा राहिलो. तुम्ही माझ्यावर रागवलात ना? ती म्हणाली. नाही बुवा. परवा मी जरा जास्तच बोलले. माझा आगाऊ स्वभाव नडला. पण मैत्रीच्या भावनेने मी बोलले. तुमचं मन दुखावलं असेल तर मला क्षमा करा. ती हसत हसतच बोलत होती. नाही बुवा, मन वगैरे काही दुखावलं नाही. त्यामुळं क्षमेचा प्रश्नच नाही. मला मनोमन बरं वाटलं. मग त्या दिवशी बोलला नाहीत. आजही गप्प गप्पच. गप्प एवढ्यासाठीच की प्रत्येकाचा एक एक स्वभाव असतो. त्या स्वभावानुसार प्रत्येकाला जगाचे अनुभव येतात. त्या अनुभवानुसार प्रत्येकाची मतं, विचार बदलतात आणि सगळं जग हे तसं आहे असं प्रत्येकाला वाटू लागतं. तसं म्हणजे तुम्हाला जसं वाटतं तसं, मला जसं वाटतं तसं. मला वाटतं जगाविषयीची आणि जगातल्या माणसांविषयीची एखाद्याची मतं कुणी खोडू शकत नाही. आपापले येणारे अनुभव आणि त्यातूनच तयार होणारी मतं घेऊनच आपण जगत असतो ना. मला वाटतं प्रत्येकाला असं जगण्याचा अधिकार आहे. मग एकमेकांच्या मताविषयी वाद कशाला घालत बसा? अच्छा, म्हणून तुम्ही त्या दिवशी बोलला नाहीत तर? मग मला कशाला माझं मत विचारलं? विचारायला काहीच हरकत नाही. एकमेकांची मतं जरूर समजून घ्यावीत. त्यामुळे आपल्या मतात प्रसंगी सुधारणा करता येतात. आत्मनिरीक्षणाला मदत होते. आणि गंमत म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला माझ्या कवितेविषयी तुमचं मत विचारली होती. तुम्ही तर माझ्याविषयीच तुमची मतं सांगितली. अर्थात तीही मला विचार करायला लावणारी होती. खूप विस्तारानं बोललो. घंटा खणखणली. दोघेही जायला निघालो. ते काहीही असो, तरी तुमच्याविषयी माझ्या मनात राग वगैरे काहीही नाही. त्या दिवशी तुम्ही मनापासून बोलत होतात. त्यावेळी माझं असं लक्षात आलं की आपण दोघेही वेगवेगळ्या कुटुंबात, समाजस्तरात आणि वातावरणात वाढलो आहोत. त्यामुळे आपले विचार वेगवेगळे आहेत आणि अनुभवही वेगवेगळे आहेत. मला हे तुमच्याविषयी कळलं ते खूप आहे. मी जाता जाता उद्गारलो. तिच्याविषयीची मनातील अडी नष्ट झाल्यागत झाली. तरीही मैत्रीत अलिप्तता आणि हळूहळू दूरता येत गेली. माझ्या मनाचं वागणं मोठं चमत्कारिक वाटलं. त्याचा थांग लागत नाही हेच खरं. माझ्या विचारांवर माझा अहंकार मात करतो याचा पडताळा आला. कदाचित या अहंकारातूनच शिकण्याची माझी जिद्द जन्मली नसेल? काही कळत नाही. भावना विवशता व भावना प्रधानता यांच्या सीमा एकमेकीत कुठं मिळतात हे जसं कळत नाही, तसं अहंकार आणि स्वाभिमान यांच्या सीमारेषा कुठे एकमेकीत मिसळतात हेही कळत नाही. पण कळत नसलं तरी जगायला त्याची गरज आहे. त्याच्याशिवाय स्वत्व जपता येणार नाही. स्वत्व जपता आलं नाही तर जगायचं तरी कशाला? सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यातले दिवस. 6माहीचा अभ्यासक्रम पुरा करण्याच्या उद्योगाला प्राध्यापक वेगाने लागले होते. विद्यार्थीही त्यात गडलेले. मी आणि तुकाराम खोलीत दुपारी 4 वाजता आपापल्या पाथरीवर वाचत पडलो होतो. अशा वेळी खाकी पोशाखातला कॉलेजचा शिपाई छात्रालयाच्या अंगणात शिरला. गुरुजी घरीच होते. कोण पाहिजे? सोप्याच्या दारातून गुरुजींनी त्याला विचारलं. मी गोडगे कॉलेजचा शिपाई. प्रिन्सिपॉल भावे साहेबांनी ही चिठ्ठी दिलीये. ह्या विद्यार्थ्याला ताबडतोब बोलवलंय. गुरुजी माझ्या खोलीत आले. अरे आनंदा, प्रिन्सिपॉल भावेंनी तुला ताबडतोब बोलवलंय. काय भानगड आहे? मला काय माहित नाही गुरुजी. मी गर्भगळीत होऊन गेलो. टर्म फीची टांगती तलवार माझ्या मानेवर होती. अजून पहिल्या टर्मची फी भरली नाही, त्यासाठी बोलवलं असणार. घाबऱ्या कापऱ्या आवाजात मी म्हणालो. जाऊन ये त्या शिपायाबरोबर. काय सांगायचं ते सांगून ये. बरं. फाशीच्या फळीकडे नेण्यात येणाऱ्या कैद्याची जशी अवस्था व्हावी तशी माझी झाली. त्या गळाटलेल्या अवस्थेत मी कपडे केले. प्राचार्यांचं चित्र मनासमोर दिसू लागलं. एरवी ही गोड वाटणारी माणसं फी वसूल करण्याच्या बाबतीत अशी करडी आणि कडक असतात. वर्गातून कशी हाकलून देतात.
याचा पुरता अनुभव मला हायस्कूलला आला होता. तशाच प्रसंगाला आता तोंड द्यावं लागणार म्हणून गार होत चाललो होतो. त्या अवस्थेत शिपायाला म्हणालो, तुम्ही चला पुढं, मी येतो. नाही, पुढं घालून घेऊन यायला सांगितले. बापरे, मी मनोमन उद्गारलो. खाली मान घालून जाऊ लागलो. जड झालेली पावलं उचलून टाकत होतो. इकडं तिकडं बघताना जाणवत होतं की या परक्या गावात मला 4 पैसे उसने देतील असं कुणीही नाही. आपण एकाकी आहोत. प्राचार्यांचं घर कॉलेजपासनं जवळच होतं. मी अंगणात गेलो आणि उभा राहिलो. शिपाई आत गेला. साहेब, विद्यार्थी आला आहे. पाठवून दे त्यांना आत. नी तुझा कॉलेजवर. मी आत गेलो. या. प्राचार्यांचा स्वर स्वागतशील होता. त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणे गंभीरच तरी प्रसन्न होता. आतल्या दारातून नऊवारी नेसलेल्या प्राचार्यांच्या पत्नी हळूच डोकावून पाहू लागल्या. त्यांची माझी नजरानजर झाली. त्यांच्या सात्विक गौरवर्णी चेहऱ्यावर हास्य उमललं. माझी अर्धी अधिक हस्ती कमी झाली. मी नमस्कार करून उभा राहिलो. बसा, या खुर्चीवर. मी उभाच राहिलो. नाही सर, मी उभाच राहतो. बसा बसा, संकोच करू नका. पु ल देशपांडे इथं आले आहेत. त्यांना तुमच्या कविता मी वाचायला दिल्या. त्यांना त्या खूप आवडल्या आहेत. बसा, तुम्हाला ते भेटणार आहेत. अरे, पियल ना हाक मार रे. जकाते आले आहेत असं म्हणाव. त्यांनी त्यांच्या घरात वावरणाऱ्या नोकराला सांगितले. कदाचित तो क्लार्कही असावा. सुशिक्षित वाटत होता. मी खुर्चीवर बसलो. अनपेक्षितपणे झालेल्या आनंदानं गुदमरून गेलो. 5च मिनिटात पु ल देशपांडे आणि सुनीताताई देशपांडे दोघं आले. मी उभा राहून नमस्कार केला. प्राचार्यांनी माझी ओळख करून दिली. आल्या आल्या त्यांनी विषयाला हात घातला. त्यांना बघूनच माझा आनंद माझ्यात मावेनासा झाला होता. तुमच्या कविता फार छान आहेत. फारच छान. मला त्या अतिशय आवडल्या, पु ल म्हणाले. हो, मला दुसरं काय बोलावं ते कळेना. मी नुसतं हसत खुश होत जागच्या जागी होतो. मान अंग हात हलवत बसून राहिलो. मग पु ल कवितेतील वास्तव ग्रामीण जीवन, त्यातलं नाट्य, तिच्यातला वेगळेपणा, सहज सरळ वाटणारी अनुभवाची अभिव्यक्ती, यमकांच्या मधली सहजता, ग्रामीण भाषेचा गोडवा याविषयी बोलत राहिले. आता सुनीता ही बाई माणूस कविताच पहा ना. लावत जा रोज कुकू आणून कसबी, नाहीतर लावीन खुरप मारून. 50 वेळा सांगितलं माझं पायात घाल म्हणून. अगं, मी बापाई माणूस हाय. मला कसली लाज नेसाय फाटक. पर बाई माणूस हाय तू. फेड बघू ते जुन्यार दाटक. बाजारात इकून बाळी शेळी, उद्या आण सोडून डोरलं. आणि अंग भरून शान तुला या घे लुगडं थोरलं. मला नग आता भाकरी, आताच प्यायलो मी पाणी. तूच खापोट भरून शान, थानचं मूल हाय सोन्यावानी. अशी त्यांनी सबंध कविताच वाचून दाखवली. मी थक्क झालो. माझ्या गावाकडचा कुणी तरुण गरीब शेतकरीच आपल्या बोलीत बायकोला उद्देशून बोलतोय असं वाटू लागलं. बसल्या जागी त्याच्या आवाजातून अगदी हुबेहूब शेतकरी उगवल्याचा चमत्कार झाला. मी चकित होऊन ऐकू लागलो. पु ल सहज बोलू लागले. अगदी साधी कविता, पण गंमत कशी आहे पहा. ह्याच्या घरात दारिद्र्य भरपूर भरलेले दिसते. त्याबद्दल त्याची तक्रार नाही. ते त्यानं अगदी सहजपणे स्वीकारले. त्या पार्श्वभूमीवर तो जगतोय. पण खरी गंमत अशी की 3-4 महिन्यांच्या मुलाची आई आहे. बहुतेक तो मुलगा असावा. आपल्या मुलाची आई हीच आपली बायको आपल्या समोर उभी आहे. आपल्या मुलाची आई या नात्यानं तो आपली बायको पाहतोय. त्यामुळं त्याला ती व्यवस्थित असावी. आपल्याला मुलगा देणारी आपली बायको आपला नवरेपणा मिरवीत राहावी असं त्याला वाटते. म्हणून तो प्रेमाने पण खोट्या रागानं कुक्कू लावायला सांगतोय. अंगावर धडसं वस्त्र नेसायला सांगतोय. शेळी विकून मंगळसूत्र सोडून आणायला सांगतोय. स्वतः उपाशी राहून पाणी पिऊन दिवस काढतोय नी थानाचं मूल सोन्यावानी आहे म्हणून बायकोला पोटभर भाकरी खायला सांगतोय. म्हणजे दारिद्र्य तर भरपूर, पण त्यातही बायकोवरचा ह्याचा असलेला जीव ह्याला गप्प बसू देत नाही. मजा आहे. छानच कविता आहे. पु ल सुनीताताईंचं निमित्त धरून स्वतःशीच बोलत होते. कवितेचा आस्वाद प्रकटपणे मन भरून घेत होते. मग एकामागोमाग एक अशा बहुतेक कविता
आपल्या नाट्यपूर्ण चढउतारांसह ग्रामीण भाषेच्या बोलीतल्या ढंगासह मोठ्यानं वाचून दाखवू लागले. अक्षरशः गावाकडचं हिरवं जग अवतरत आहे असं मला वाटू लागलं होतं. वाचता वाचता हे नाट्य बघ, ही गंमत बघ म्हणून पुनरावृत्ती करू लागले. मधूनच एखाद्या न कळणाऱ्या प्रादेशिक शब्दाचा अर्थ मला विचारू लागले. हृदय शब्द किती छान आहे नाही का? अरे वा, फारच छान, अशी टिप्पणी करू लागले. माझ्या कागलकडच्या भागात उत्तर जवळ त्यांची आत्या राहत होती. तिकडं गेल्याच्या तेथील ग्रामीण जीवन जवळून अनुभवल्याच्या आठवणी सांगू लागले. मधूनच पुन्हा कविता वाचू लागले. मधूनच नवकवितेच्या दुर्बोधतेसंबंधी नवकवींची नावे घेऊन टीका टिप्पणी करू लागले. भावे सरांना ऐकू लागले. फिरून पुन्हा कविता वाचू लागले. आलेला चहा पिता पिता वहीची पाने पुन्हा पुन्हा चाळू लागले. मध्येच थांबून मनोमन वाचू लागले. अरे वा, फारच छान, सुनीता, ही एक कविता ऐक म्हणून पुन्हा कविता वाचू लागले. ते सुनीताताई आणि प्राचार्य तिघेच बोलत होते. मी नुसतं कानात प्राण आणून श्रवण करत होतो. डोळ्यांचे दिवे करून बघत होतो. माझी एक एक कविता दृश्य रूप होताना पुलंच्या मध्ये पाहत होतो. मधूनच त्यांनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाला एक दोन वाक्यात उत्तर देत होतो. तिसरं वाक्य बोलायला जमतच नव्हतं. मला आनंद होत होता. प्रिन्सिपल भावे व पु ल देशपांडे आणि सुनीताताई देशपांडे ही तीनही मोठी माणसं माझ्या साहित्यावर बोलत आहेत. माझं साहित्य माझ्यासमोर रसिकतेनं वाचतायत, मोकळेपणानं आस्वाद घेत आहेत, याचा मला खूप आनंद झाला. बोलता बोलता मला ते म्हणाले, तुम्हाला दोन आडनावा कशी? माझ्या वहीच्या पहिल्या पानावर त्यांची नजर होती. त्यातलं एक पडनाव होतं आणि एक आडनाव होतं. माझे पंजोबा गावच्या गुरांच्या बाजाराची जकात गोळा करत असत, म्हणून त्यांना गावात जकात्या म्हणून असं म्हणत. पुढं कागदोपत्री आजोबा जकाते असंच नाव लावू लागले. गावात धंद्यासाठी वापरणं ते सोयीचं होतं. आम्हीही तेच पुढं वापरू लागलो. असं होय. साहित्यात मग तुम्ही आनंद जकाते यादव कशाला लावता? नुसतं आनंद यादव असंच लावा ना, सुटसुटीत होईल ते. आणि तुमच्या जकातीच्या धंद्याचा साहित्याला काहीच उपयोग नाही. बरं, मी श्रद्धेनं मान हलवली. हसू आवरेनासं झालं होतं. त्यांनी टेबलावर पडलेली प्राचार्य भावे यांची टिक मार्क करायची तांबडी पेन्सिल घेतली आणि वहीच्या पहिल्या पानावर हिरवं जग आनंद यादव असं लिहिलं. सत्यकथा मासिकात मला पुन्हा पुन्हा भेटणाऱ्या साहित्यिकांची यादी माझ्या मनासमोर तरंगत होती. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, इंदिरा संत, सगळ्यांची नावं सुटसुटीत. नाव आणि आडनाव एवढंच त्यात होतं. मीही त्या यादीत जाऊन बसू शकेन काय? पुलंनी माझं नामाभिधान केलं आहे. जणू माझ्या साहित्यिक जन्माचं बारसं झालं. त्यांच्या हाताला देवानं उदंड यश दिले. त्या यशस्वी हातानंच माझं साहित्यातील नाव त्यांनी माझ्या वहीवर प्रथम लिहिलंय. घरगुती चुरगळलेल्या साध्या शर्टात नि पायजाम्यातच पुलं बसले होते. त्यांचा गुळाचा गणपती हा बोलपट मी नुकताच पाहिला होता. त्या अगोदर पुढचं पाऊल, अंमलदार ही गावाकडे बघितले होते. पुढचं पाऊल तर माझं तोंडपाठ होतं. पुलंचं साहित्य मी भान हरपून वाचत होतो. ते पु ल देशपांडे प्रत्यक्षात माझ्या समोरच्या खुर्चीवर माझं साहित्य वाचत असलेले मी पाहत होतो. मला अतिशय आनंद होत होता. खरं सुद्धा वाटू नये अशा उत्तुंग भाग्याचा क्षण तो मला वाटत होता. संध्याकाळचे 7 वाजले. 2.5-3 तास गप्पा झाल्या. अतिशय तृप्त मनाने मी उठलो. पु ल म्हणाले, चला माझ्याकडे थोडा वेळ. मी नाही म्हणणं शक्य नव्हतं. मी त्यांच्याबरोबर गेलो. प्राचार्यांच्या बंगल्या शेजारीच घर होतं. त्यांचे सासरे ठाकूर यांचं ते होतं. काही दिवस विश्रांती घेण्यासाठी म्हणून ते सुनीताताईंसह कोकणात आले होते. नुकत्याच स्थापन झालेल्या पुणे आकाशवाणीच्या ग्रामीण आणि नाट्य विभागात प्रोड्युसर म्हणून ते काम पाहत होते. मी त्यांच्या मागोमाग घरी गेलो. मग आम्ही दोघे बोलू लागलो. त्यांनी माझी घरगुती माहिती विचारून घेतली. कोल्हापूर सोडून मी इकडं का आलो आहे, घरची परिस्थिती कशी आहे, छंद कोणकोणते आहेत, वाचन काय काय केलंय, पुढं काय काय करणार आहे, या संबंधीचा सगळा तपशील विचारला. मी सगळं काही सविस्तर सांगितलं. शिक्षणासाठी माझी चाललेली धडपड आणि साहित्याची मला असलेली आवड पाहून त्यांचं मन हेलावून गेलं असावं. मी जायला निघालो तेव्हा खुंटीला अडकवलेल्या बूट शर्टाच्या खिशातून
₹5 काढून त्यांनी माझ्या हातावर ठेवत ते म्हणाले, आता असं करा, तुमची ही कवितांची वही फेअर करून काढा. त्या फेअर केलेल्या कविता मला पुण्याच्या आकाशवाणीच्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टानं पाठवून द्या. त्यासाठी मी हे ₹5 देतो आहे, हे घ्या. मी कविता पाठवून देतो, मला पैसे नकोत. आता शहाणपणा सांगू नका. मी सांगतोय त्याच्यावर बोलायचं नाही. हे पैसे घ्या अगोदर. त्यांनी वडिलकीचा सूर काढला. मी हरकून गेलो. ते एखाद्या प्रेमळ पंतोजीसारखे रागवल्यागत वाटू लागले. मला काहीच बोलता आलं नाही. माझी सगळी आर्थिक ओढाताण मी त्यांना आत्ता सांगून बसलो होतो. ते पैसे स्वीकारावे लागले. मी बाहेर पडलो. मन त्या आनंदात कारंजून नाचत होतं. परतताना पुलंची वाक्य पुन्हा पुन्हा आठवत होतं. तुम्हाला तुमच्या शेतात त्या बहिणाबाईप्रमाणे गुप्तधन सापडलंय. ते सांभाळा. शेतावर प्रेम करा. आई वडिलांच्या पुण्याईनं तुम्ही त्यांच्या पोटी जन्माला आलात, त्यांना विसरू नका. बहिणाबाईची गाणी वाचा. श्रीम माटे व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथा वाचा. रवा दिघे वाचा. तुम्हाला तुमची माणसं भेटल्यासारखं वाटेल. गाण्याचा नाद आहे तर शास्त्रीय पद्धतीने शिका. इथं रत्नागिरीत प्राध्यापक देवधर आहेत. त्यांच्याकडे शिकता आलं तर पहा. ही सगळी वाक्य मनोमन घोकत मी छात्रालयात जाऊन पोहोचलो. त्यांचं एक खुमासदार व्याख्यान कॉलेजमध्ये झालं आणि ते रत्नागिरीहून पुण्याला निघून गेले. दरम्यान मी कोऱ्या पानाची 50 पानी वही आणून तिच्यात हिरवं जग या माझ्या वहीतल्या 40 कविता उतरून पाठवून दिल्या. हिरवं जग ही माझी मूळ वही आता मी हळुवारपणे हाताळू लागलो. पहिल्याच कोऱ्या पानावर पुलंनी आपल्या हस्ताक्षरात तांबड्या पेन्सिलनं लिहिलेलं आनंद यादव हे लाल टिळा लागल्यागत वाटणारं नाव पुन्हा पुन्हा निरखून पाहू लागलो. मी कवितेकडे जोरकस वळलो. रत्नागिरीला आल्यापासून मनात जी घराविषयीची ओढ लागली होती त्या निमित्तानं ज्या भावना दाटून येत होत्या त्यांच्या भराभर कविता करू लागलो. त्या विश्वात अधिकच बुडून जाऊ लागलो. पुलंना वही पाठवल्यावर 8-10 दिवसांनी त्यांचं विस्तृत पत्र पुण्याहून आलं. त्यांनी माझ्या कविता ग. दि. माडगुळकर, बाबा बोरकर, व्यंकटेश माडगुळकर यांना वाचून दाखवल्याचं आणि त्यांना त्या आवडल्याचं कळवलं होतं. सगळ्यांचे भरपूर आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. पुणे आकाशवाणीच्या कार्यालयात वाचन झालं असावं. पत्ता तिथलाच होता. पुढे ही वही अनेक प्रतिष्ठित साहित्यिकांकडे फिरत राहिली. पुलं तिच्याविषयी ज्याच्या त्याच्याजवळ बोलत राहिले. माझी एकही कविता प्रसिद्ध न होता अनेक साहित्यिकांना माहीत झाली. पत्र येण्या अगोदर मी बहिणाबाई चौधरी यांच्या कविता, व्यंकटेश माडगुळकरांचे 2 कथासंग्रह मिळून धडाधड वाचून काढले होते. या कविता कथांनी मला अधिक डोळस केलं. तवा, खेरट, बहीण भाऊ, गाव, देऊळ, गाडगी मडकी यांच्यावरही कविता करता येतात. आपण जे रोजचं आयुष्य गावाकडे जगतो, आपल्याला जी दोस्त माणसं भेटतात त्यांच्यावरही कथा, कविता, व्यक्तिचित्र लिहिता येतात, हे त्यांच्या लेखनानं कळून आलं. मला भरवार कविता, कथा सुचू लागल्या. कविता लगेचच्या लगेच लिहिता येत होत्या, पण कथांच्या कल्पना डोक्यात साठवून ठेवत होतो. वार्षिक परीक्षा झाल्यावर सुट्टीत त्याचं लेखन करायचा विचार होता. त्या दिवशी पुलंचं पत्र खिशात बिल्ल्यासारखं ठेवलं होतं. भेटेल त्या जवळच्या मित्रांना ते दाखवत होतो. त्यांच्याकडून कौतुक करून घेत होतो. भावे सरांना दाखवण्यासाठी घरी गेलो. सर घरी नव्हते. थोड्याच वेळात येणार होते. वाट बघत बसलो. सरांच्या पत्नी काळ्या ब्लाऊजला टाके घालत बसल्या होत्या. हसतमुखानं त्या म्हणाल्या, पुलंना तुमच्या कविता आवडल्या म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. मी खुश होऊन आनंदानं जागच्या जागी ओसंडत बसलो. चला आत, तुम्हाला काहीतरी खायला देते. नको मला खायला, मला भूक नाही. मी संकोचून गेलो. अहो, एवढा संकोच काय करताय? आपलंच घर समजायचं. काहीतरी खा, तोवर नानासाहेब येतील. चला. मी अवघडून त्यांच्या मागोमाग माझघरात गेलो. जेवणाच्या टेबला शेजारच्या खुर्चीवर बसलो. आईंनी वाटीभर दही, त्यात 2 चमचे साखर आणि 1 चपाती आणून दिली. दही, साखर आणि चपाती हा प्रकार मी प्रथम खाल्ला. मला तो आवडला. कायमचा लक्षात राहिला. आतापर्यंत दही, खरडा आणि भाकरी खाल्ली होती. दह्यात चटणी मिसळून, तुरीची उसळ मिसळून ते खाल्लं होतं. पण आता त्यात साखर मिसळून खातात हे माहीत नव्हतं. गावाकडं घरात साखर कधीच नव्हती. गूळ फक्त असे. आईचा प्रेमळपणा, हसतमुख वृत्ती, साधेपणा, गृहिणीपणा मनात ठासून गेला. दरम्यान भावेसर दारातून येत असताना दिसले.
आणि संकोचानं गुदमरल्यासारखं झालो. तसाच उठून उभा राहिलो. बसा बसा, खाऊन टाका, ते म्हणाले. म्हटलं, तुमची वाट पाहत पाहत थोडं खाऊन घ्या. आई सरांना म्हणाल्या. गुड. आता त्यांचं खाणं झालं की आम्हा दोघांनाही चहा द्या. हे काय, आता करते ना मी. त्या स्वयंपाकघरात गेल्या सुद्धा. सर मला बरोबरीच्या नात्यानं वागवल्यासारखं सन्मानानं वागवत होते. मला अशी ऊब प्रथमच मिळत होती. मी कविता करतो आहे या गोष्टींची खरीखुरी किंमत मला त्यांनी आपल्या वर्तनानं समजून दिली. कवितेतील माझ्या भावनांची आस्थापूर्वक जोपासना, त्यांचं पावित्र्य ते मनोमन मानत होते. त्यांच्या वागण्यावरून माझ्या हे अनुभवाला येत होतं. कवितेला, तिच्यातून व्यक्त होणाऱ्या भावनेला जगात मान प्रतिष्ठा आहे आणि ही भावना तुमची आहे म्हणून तुम्हाला मान आहे, असं ते आपल्या वर्तनानं मला दाखवित होते. आतापर्यंत अनेक जण माझ्यावर सहानुभूतीपोटी प्रेम करत होते, पण माझ्या काव्यगत भावनांचा प्रथमच सन्मान भावे सरांच्याकडून होत होता. माझी आणि माझ्या कवितांची किंमत त्या क्षणापासून मला अधिक कळू लागली. वेळ पाहून मी विषय काढला. सर, मला अर्धी फी माफ आहे. उरलेली अर्धी फी मी जमवण्याचा प्रयत्न केला. कुठं काम मिळतं का ते पाहिलं, पण ते मिळू शकलं नाही. मला आता ही फी भरणं अशक्य आहे. मी काय करू? अगदी अशक्य आहे? पैसे कुठून आणणार मी? गावातल्या लोकांनी मला पट्टी काढून पैसे दिले होते. मी रत्नागिरीला आलो होतो. आता पैसे नाहीत म्हणून गावातही सुट्टीला जाणार नाही. एकदमच वार्षिक परीक्षा झाल्यावरच जाणार आहे. ठीक आहे, मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तुम्ही फीची चिंता करू नका. अभ्यासाला लागा. इंग्रजीवर विशेष भर द्या. हो, मी परतलो. चिटणीस सरांनाही पुलंचं पत्र दाखवण्याचा मोह झाला. त्यांच्याकडून थोडी माहिती हवी होती. पुलंच्या पत्रात व्यंकटेश माडगुळकर यांचा एक निरोप होता की मी ग्रामीण विषयावर श्रुतिका लिहून त्या पुणे आकाशवाणीसाठी पाठवाव्यात. श्रुतिका हा काय प्रकार आहे हे मला माहीत नव्हतं. आतापर्यंत जाता येता रेडिओवरील गाणी ऐकायला मिळत होती. माझ्या गावात 2 रेडिओ माझ्या पाहण्यात होते. दोन्हीही बॅटरीवर चालत. कोल्हापूरहून ती बॅटरी चार्ज करून आणावी लागेल. त्यातला एक रेडिओ एका हॉटेलात आणि एका दुसरे सरकारी दवाखान्याच्या डॉक्टर काळ्यांकडे होता. गावात वीज नव्हती आणि रेडिओही नव्हते. सगळ्या हॉटेलातून ग्रामोफोनच गाणी म्हणत. मी चिटणीस सरांकडे गेलो आणि त्यांना विचारलं, सर, श्रुतिका म्हणजे काय? श्रुतिका म्हणजे नाटिका. ती रेडिओवर होते म्हणून तिला श्रुतिका म्हणतात, एवढंच. का? ते सहज बोलले. मला पु ल देशपांड्यांचं पत्र आलंय. त्यात त्यांनी व्यंकटेश माडगुळकरांचा निरोप सांगितलाय की मी ग्रामीण जीवनावरील श्रुतिका रेडिओसाठी लिहाव्यात. छान. त्यांनी पत्र वाचलं. माझं कौतुक केलं. पुलंना माझ्या कविता आवडल्याचं त्यांना मी अगोदर बोललो होतो. तुम्ही रेडिओसाठी जरूर लिहा. अनासाहेब तुम्हाला एक प्रसिद्धच माध्यम चालून आले. पण श्रुतिका म्हणजे काय, ती कशी लिहायची मला माहितीही नाही. ते काही तुम्हाला फार अवघड जाणार नाही. तुम्ही माझ्या घरी येऊन रेडिओवर गावकरी फडातल्या श्रुतिका ऐका. 2-4 श्रुतिका ऐकल्यावर आपोआप तुम्हाला त्यांच्या लेखनाचं तंत्र कळेल. मीही जमेल तेवढं समजून सांगेन. त्यांनी मानसिक आधार दिला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी श्रुतिका ऐकल्या. मला तो प्रकार तसा अवघड वाटला नाही. गावाकडच्या गल्लीतल्या माणसात एखादा विषय घेऊन गप्पा मारत बसल्यागत वाटला. गावातील शेतकऱ्यांची, मजुरांची, भाऊबंदकीची, बाया पोरांची, नवरा बायकोची इत्यादी अनेक भांडणं आणि वादावादी मी ऐकली होती. ते मला सगळं आठवू लागलं आणि माझ्या मनात एका एका विषयाच्या श्रुतिका आकाराला येऊ लागल्या. संध्याकाळ झाली की गावकरी फड ऐकायला चिटणीस सरांच्या घरी जाऊ लागलो. घरात सर असोत किंवा नसोत, मी ते ऐकू लागलो. सरांच्या पत्नी मला रेडिओ लावून देऊ लागलं. सगळं घरदार आपल्या कामात रंगलेलं असे आणि मी रेडिओजवळ कानात प्राण आणून बसलेला असे. संवादांची ठेवण, वाक्यांची फेक, विषयांतील नाट्य इत्यादी गोष्टी आपोआप मनावर ठसू लागल्या. मी एकलव्यासारख्या रेडिओला गुरु करून कान शिकू लागलो. 8 दिवसात म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अस्पृश्यता या विषयावर लिहिलेली एक श्रुतिका मी माडगुळकर यांच्या नावे पुणे आकाशवाणी केंद्राला पाठवली. सोबत एक पत्रही लिहिलं. काही तांत्रिक गोष्टी व अडचणी विचारल्या. काही दिवसांनी इंग्रजीतलं एक कॉन्ट्रॅक्ट आणि माडगुळकरांचं एक स्वतंत्र विस्तृत पत्र आलं.
तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या ग्रामीण विभागासाठी अवश्य लिहा. गावकरी फड ह्या कार्यक्रमात तुमच्या श्रुतिका आम्हाला ध्वनिक्षेपित करता येतील. 12-14 पानं लिहिली की 15-20 मिनिटं श्रुतिका चालते. सध्याच्या ग्रामीण जीवनातील कोणताही विषय तुम्हाला घेता येईल. सहकार, समाज सुधारणा, दारूबंदी, जुन्या समजुतीनं होणारं ग्रामीण समाजाचं नुकसान, भाऊबंदकीचे परिणाम, शेती सुधारणा इत्यादी विषय तुम्ही निवडले तरी चालतील. तुम्हाला एक कॉन्टॅक्ट पाठवले आहे, त्याच्यावर सही करून ते पाठवावे. म्हणजे तुमची श्रुतिका ध्वनिक्षेपित करणं सोयीचं होईल. माडगुळकरांच्या या पत्रानं माझा आनंद गगनात मावेनासा झाला. इंग्रजीतलं कॉन्ट्रॅक्ट त्या पत्राबरोबर स्वतंत्र पाकिटातून मिळालं होतं. त्याचं काय करायचं ते पुन्हा चिटणीस सरांना विचारलं. त्यांनी 2-3 आनंदाच्या बातम्या धडाधड सांगितल्या. लवकरच तुमची श्रुतिका रेडिओवर प्रसिद्ध होणार आहे. त्याबद्दल तुम्हाला 20 रुपये मिळणार आहेत. तुम्ही आता प्रसिद्ध लेखक होणार आहात. त्यांनी ध्वनिक्षेपणाची तारीख सांगितली. कॉन्ट्रॅक्टवर सही कुठं करायची ते सांगितलं. पैशांच्या पावतीवर सही करून ती सगळी कागदपत्र परत पाठवण्यास सांगितलं. ज्या गोष्टी मी स्वप्नातही अपेक्षेला नव्हत्या त्या वेगानं चालून येत होत्या. श्रुतिका ध्वनिक्षेपित होण्याचा तो दिवस कधी येईल असं होऊन गेलं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, कादंबरीच्या आजच्या भागामध्ये आज मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.